आता झोपायचं बाबा. नाही कसं नाही भवानी बाळा, आता रात्र झाली. हो ती बघ, चंदमामा आलाय ना, दिसतोय ना चंदमामा. मग तो म्हणतोय भवानी बाळ अजून झोपलं का नाही. मग भवानी बाळाच्या आबासाहेबांना त्यांच्या आबासाहेबांचे पाय चेपायला जायचंय. कसे पाय चेपतात, असे चेपतात ना. आणि मग पायाला असं असं तेल लावायचं. मग तुम्ही झोपलात की मग आबासाहेब जाणार. झोपायचं की नाही झोपायचं. नाही झोपायचं, मग आबासाहेब येतील. बघा आबासाहेब थांबलेत. आबासाहेब थांबलेत, मग आपल्याला झोपायला लागेल ना. भवानीबाई, कोण आलं. झोपल्या नाहीत अजून. झोपायचं नावच घेत नाही येतात. खूप वेळ झालाय आता. चला बरं. हो आबासाहेब सुद्धा थांबलेत. आता तुम्ही तुमच्या मातोश्रींकडे जा आणि छान झोपा. घ्या. चला. आपल्या लेकराला बापाच्या भूमिकेत बघितलं की त्या बापाला खूप समाधान वाटतं. आबासाहेब स्वतः वडिलांच्या भूमिकेत शिरलो की आपल्या वडिलांचं मन कळतं. आम्ही ऐकत आहोत ते खरं आहे का. जी थोरल्याबाई साहेब, आम्ही काही दिवस पाचाडला राहावं म्हणतोय. राहण्याबद्दल काही नाही, पण गडावर काय झालंय. हवा मानवत नाही. कसली. हिवाळ्याची का लग्न कार्याची. थोरल्याबाई साहेब, धाकट्याबाई साहेब, असं म्हणतात की तुमच्या रूपानं रायगडावर शहाणपण नांदत असतं. आणि आता तुम्हीच असं वागू लागलात तर कसं करायचं. हो तुमचा गैरसमज झालाय. ते काही आम्हाला माहित नाही. तुम्ही गड उतार व्हायचं नाही. गडावर बाळराजेंच्या लग्नाचा घाट घातलाय. महाराजही येतील. आज फार फार तर उद्यापर्यंत ते आले की आम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घालू. आम्हाला ठावे आहे, महाराज होकार देतील. कारण स्थळ सुद्धा त्याच तोला मोलाचं आहे. हो, पण थोडंसं कुठं डळमळीत वाटलं तर तुम्ही पुढाकार घ्यावा आणि महाराजांना सांगावं, पटवून द्यावं, असं स्थळ पुन्हा येणार नाही. जोधपूरची राजकन्या म्हणजे तुम्हीच विचार करा आणि सांगा. हे जर का महाराजांच्या कानावर गेलं तर महाराज देतील का नाही शाबासकी. शाबासकी मिळेल, पण त्यात आमची एवढी गरज नाही. आणि आम्ही काही कुठे लांब नाही, पाचाडलाच तर आहोत. तुम्ही निरोप द्याल आणि आम्ही घटकाभरात रायगडी येऊही. पाहुण्यासारख्या. असं का बोलताय धाकट्याबाई साहेब. अहो वरमाय तुम्ही. अशा वेळी तुम्हीच गड उतार झाला तर बरं दिसतं का. अहो पण गोष्टी घडू तर द्या, बोलणी होऊ द्या, महाराजांना गडावर येऊ द्या. शंभूराजे येतील, सुनबाई येतील, त्यांच्यासोबत आम्ही आहोतच की. आणि थोरल्याबाई साहेब, एक लक्षात ठेवा, बाळराजेंच्या लग्नामध्ये पहिला मळवट आम्हीच भरणार आहोत. आता आज्ञा द्यावी. बघा, गड उतार होण्याबद्दल विचार करा पुन्हा एकदा. जी.
गडावर लग्नाची धामधूम सुरू होत असताना त्यांनी गड उतार का व्हावं? आबासाहेब गड उतार झालंच पाहिजे. होय शंभूबा, आम्ही उद्या पहाटेच निघणार. आबासाहेब अजून काही दिवस थांबला असतात तर आम्हाला करमून गेलंय हो. आणि आपल्या भवानीबाईही रमून गेल्या. होय आबासाहेब. आबासाहेब, तुम्हाला दोघांना एवढा निवांतपणा पहिल्यांदाच भेटलाय. असं गप्पा मारताना, अशी मसलत करताना पाहून आम्हाला केवढा आनंद होतोय. शिवाय किती गोष्टीही करतायत आम्हाला. आम्हाला पण आवडलं असतं थांबायला, पण आता बाळराजांच्या लग्नाचं वर्तमान कधी एकदा गडावर जाऊन सोयरा राणी साहेबांना देतोय असं झालंय. होय आबासाहेब, पण तरीही आम्हाला वाटतं की अजून 2 रोज तरी थांबावं. शंभूराजे खूप कामं खोळंबली आहेत आणि काही महत्वाचे निर्णयही घ्यायचे. त्यातून आता लग्नाची धामधूम सुरू होईल. त्या सिद्धीचा उपद्रव जरा जास्तच वाढलाय, तो थांबवायचा. टोपीकरांच्याही कुरापती सुरू झाल्यात, जराब द्यायची त्यांना. औरंगजेबाच्या गोटातून 2 हेर आलेत, त्यांच्याकडून खबरा काढायच्या. आबासाहेब, आपण जरा आराम करा. एवढी दगदग करू नये. आम्ही आहोत ना. तुमच्या स्वप्नासाठी आम्ही जीवाचं रान करू. करू? शंभूराजे, अगदी जन्मापासून तुम्ही हेच करत आला आहात. आबासाहेब, अजूनही करावंसं वाटतं. करणारे तुम्हीच आहात. आजपासून ही जबाबदारी तुमची. चला, उद्या पहाटेच निघणार आहोत. निरोप घ्यायला आलो होतो. म्हणजे सकाळी भेटणार नाही आम्हाला? नाही, आबासाहेब, आम्ही 2 गावं पुढे आलो असतो. शंभूराजे, तुम्ही जर आलात तर आमचा पाय निघणार नाही. एकदा कडकडून मिठी मला, कडकडून भेटा आम्हाला. आबासाहेब, या आमच्या आबासाहेबांच्या बाहूत सुख आहे, सिंहासन आहे, स्वर्ग आहे. या बाहूत चेतना, चैतन्य, चिंतामणी आहे. या बाहूत अमृताचा कल्लोळ आहे. खरंच ही एक गोष्ट आमच्या जवळ असेल तर आम्हाला दुसरं काही नको. आबासाहेब, तुम्हीच आमचं जीवन आणि तुमची स्वप्न पूर्ण करणं हेच आमचं ध्येय. आम्ही कृतकृत्य आहोत. तुम्ही आमचे वडील आहात. जपा स्वतः. आबासाहेब, तुम्ही सुद्धा जपा स्वतःला. तुम्ही स्वतःला जपलं ते आम्ही आम्हाला जपल्यासारखंच आहे. आबासाहेब, आबा. शिवशंभूचं मिलन पाहण्याचं भाग्य आम्हास लाभलं. हे दोघांचं एकरूप असंच दृष्टीस पडू दे. हाई अंबाबाई. युवराज, केव्हाच पाहतोय आम्ही. किती तगमग चालली आहे तुमची. येसो, परत एकदा आबांना भेटावंसं वाटतंय. पोट भरलं नाही ना? आणि कधी भरणारही नाही. नाहीच भरलं आमचं पोट. जाऊ आम्ही. हो, आत्ताच भेटून आलात ना आपण.
आणि आबासाहेबांनाही जरा विश्रांती घेऊ द्या. पहाटे गडउतार होणार आहेत ते. सगळं समजतंय हो आम्हाला, तरी भेटावंसं वाटतंय. त्या बाळराजेंच्या लग्नात होईलच की भेट. तिथली भेट वेगळी आणि इथली भेट वेगळी. येसू इथे एक बाप म्हणून त्यांना भेटताना ना वेगळाच आनंद वाटतो. कुठलेही सोपस्कार नाहीत, कसलाही आडपडदा नाही, कुठलाही अगदी कुठलाही विषय चालतो. काल तर बुधभूषण ऐकला त्यांनी, भरभरून दाद सुद्धा दिली आणि मग हळूच आम्हाला म्हणाले 2-4 कविता आम्ही सुद्धा केल्या. येसू त्यांचं शरीर छत्रपतींचं आहे, मन मात्र पूर्णपणे बापाचंच. जेव्हा ते आम्हाला मिठीत घेतात ना, तेव्हा त्यांच्या शरीराचा स्पर्श, त्यांची ती व्यक्त होणारी नजर, जणू आमच्या मस्तकावर अमृताचा वर्षाव होतोय असंच वाटतं आम्हाला. आमच्या लहानपणी त्यांना आम्हाला वेळच देता आला नाही. स्वराज्य रांगत होतं, त्याला पळतं करायचं होतं म्हणून असेल कदाचित आम्हाला त्यांचा सहवास कमीच मिळाला. पण परवा आम्हाला सज्जा कोठीच्या छतावर घेऊन गेले. कितीतरी वेळ आम्ही चांदण्यात बसून राहिलो, आम्ही दोघच. काल आम्हाला पुसाटीच्या बुरुजावर घेऊन गेले, तिथून मावळतीचा सूर्य दाखवला. कितीतरी वेळ त्याच्या रंगछटांबद्दल बोलत बसले. आज सकाळी शिवाकाशीच्या समाधीवर घेऊन गेले. आबासाहेबांनी स्वतःच्या हातांनी शिवाकाशीची समाधी धुतली. आम्हाला म्हणाले फुलं वाहा, आणि मग आबासाहेबांनी शिवाकाशीतला हाक मारली. म्हणाले शिवाकाशीतनं ओ दिली, तुम्हाला सुद्धा ही बलिदानाची हाक निरंतर ऐकू येत राहिली पाहिजे. आम्ही तर शहारलो. खरंच येसू, या पन्हाळा भेटीत आम्हाला आमचेच आबासाहेब नव्यानं सापडले, नव्यानं गवसले. त्यांनी संस्कारांनी, विचारांनी आम्हाला परिपूर्ण केलं, सालंकृत केलं. येसू, आमच्या विधभर पंखांना त्यांनी अनंत अवकाशाचा आयाम दिला. म्हणूनच वाटतं आजची ही रात्र संपूच नाही आणि आमचे आबासाहेब गडउतार होऊच नाही. अशी हुरहुर लावून घेऊ नका. शिवाय त्यांनी जबाबदारी दिली आहे स्वराज्याची, त्यामुळे काही दिवस का होईना इथे थांबावं लागेल. थांबू आम्ही, युवराज म्हणून थांबू. थांबावं लागेलच. येसू, आमच्यातल्या मुलाला हे पटत नाही एवढंच. तुम्ही शंभूराजे? भेटावंसं वाटलं. आज इतके भावनिक का होता? आबासाहेब, तुम्ही पुन्हा इथं दिसणार नाही म्हणून. शंभूराजे, आपण लवकरच भेटणार, आणि तेही रायगडावर. करवल्याशिवाय पायराजांचं लग्न कसं होणार? आणि तोपर्यंत आपल्या या भेटीची ऊब आम्हाला उमेद देईल आपल्या पुढच्या भेटीपर्यंत. नका चिंता करू. जी आबासाहेब. आबासाहेब, का कोणाच ठाऊक असं वाटतंय की तुम्हाला नजरेआड करूच नाही.
सावलीसारखं तुमच्या सोबत राहावं, सतत बोलावं, ऐकावं. तुम्ही जाणार तर केवढा एकाकीपणा आलाय आम्हाला. नका काळजी करू, नका चिंता करू. आता यापुढे आपण सदैव एकत्रितच असणार आहोत. आता फक्त मरणच आपल्याला एकमेकांपासून दूर करेल. बाबासाहेब, माया, जपा स्वतःला, काळजी घ्या. जातो. जातो नाही, येतो म्हणावं. राजे, जातो नाही, येतो म्हणावं. पाया पडायचं राहूनच गेलं. आबासाहेब, आबासाहेब, आता मी वाट पाहतो पुन्हा भेटण्याची.